इंडिया आघाडीची विस्कटलेली ही सगळी घडी होती. तुम्ही सुद्धा काही दिवसांपूर्वी म्हणाला होतात की इंडिया आघाडीची बैठक झाली पाहिजे हे उद्धव ठाकरे तुमचं म्हणणं तुम्ही मांडलं होतं. आता या सगळ्या पराभवानंतर इंडिया आघाडीत पुन्हा एक येते किंवा हा पराभव आता कारणीभूत ठरतो इंडिया आघाडीला एक येण्यासाठी किंवा तशा प्रकारची जर आम्हाला लढायचं असेल या हुकुमशाही विरुद्ध किंवा निवडणूक आयोगाच्या पक्षपाती धोरणाविरुद्ध किंवा ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग हा सत्ताधारी पक्षाचा गुलाम झाला आहे त्याच्यामुळे विरोधी पक्षांना यापुढे निवडणूक लढवायच्या की नाही ती भूमिका घ्यावी लागेल, ठरवावं लागेल. आणि हे जर आम्हाला देशामध्ये चित्र उभं करायचं असेल तर आम्हाला विरोधी पक्षाला एकत्र यावं लागेल. इतकंच नव्हे, सत्ताधारी पक्षामध्ये सुद्धा असे काही लोक आहेत की त्यांनाही लोकशाहीचं हे पतन पटत नाही आहे. त्यांना सुद्धा आम्हाला आवाहन करावं लागेल की देश संकटात आहे. माझा प्रश्न पूर्ण होऊ द्या, उत्तर पूर्ण होऊ द्या. जसं इंदिरा गांधींची आणीबाणी काही लोकांना मान्य नव्हती आणि त्या विरोधामध्ये जगजीवनराम असतील, हेमावती नंदन बहुगुणा असतील, असे अनेक प्रमुख लोक त्यावेळेला जनता पक्षाच्या प्रवाहात सामील झाले आणि हुकुमशाही विरुद्ध लढले. असे काही लोक आजही सत्ताधारी पक्षामध्ये आहेत की त्यांना असं वाटतं की ज्या पद्धतीने देश पुढे निघालेला आहे हे योग्य नाही. अशा लोकांना सुद्धा इंडिया आघाडीतर्फे आवाहन केलं जाईल. आता या पराभवानंतर एकी राहील असं वाटतं का? इंडिया हे नाव दिलेले नितीश कुमार तुमच्या सोबत नाही.